पुजाऱ्याच्या घरात ठेवल्या होत्या 3 पोती आणि त्या उघडताच पोलिसांनाही चक्कर आली। आजवर तुम्ही बड्या बड्या अधिकाऱ्यांच्या घरावर छापा टाकल्याच्या बातम्या नक्कीच ऐकल्या असतील। आता एका मंदिराच्या पुजाऱ्याच्या घरावर छापा टाकल्याचं प्रकरण समोर आलं आहे, ज्यामध्ये या पुजाऱ्याच्या घरात 3 पोती सापडल्या। त्यात असं काही होतं की ते पाहून पोलिसांनाही चक्कर आली। काय आहे नेमकं प्रकरण ते पाहण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। उत्तर प्रदेशातील मथुरा येथील हे प्रकरण आहे। मुकुट मुखारविंद मंदिराचा पुजारी दिनेशचंद्र हा 29 जुलै रोजी गायब झाला होता। हे वृत्त मंदिर प्रशासनापर्यंत पोहोचताच एकच खळबळ उडाली। त्यानंतर कोणताही विलंब न लावता मंदिराच्या व्यवस्थापकाने या प्रकरणी गोवर्धन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला। पोलिसांनी तपास केला असता धक्कादायक सत्य समोर आलं। पोलिसांनी पुजाऱ्याच्या घरावर छापा टाकला। तिथे 3 पोती होती। पोलिसांनी ही पोती उघडून पाहिली, पण पोत्यामध्ये असं काही होतं की ते पाहून पोलिसही आदरले। त्या पोत्यामध्ये पैसे होते, इतके पैसे की रक्कम मोजण्यासाठी पोलिसांना रात्री उशिरा नोटा मोजण्याच्या 2 मशीन मागवाव्या लागल्या। पुजाऱ्याच्या पत्नीच्या उपस्थितीत बँक शाखा व्यवस्थापक आणि बँक कर्मचाऱ्यांनी नोटा मोजल्या। याला काही तास लागले। 3 पोत्यांमध्ये एकूण 72 लाख रुपये होते, जे पोलिसांनी जप्त केले आहेत। पोलिसांनी या प्रकरणाची व्हिडिओग्राफी करून घेतली। हे पैसे मंदिरातील दानाचे पैसे होते। मंदिरातून 1,09,37,200 रुपयांची देणगी घेऊन पुजारी बेपत्ता झाला होता। तो पैसे घेऊन ना बँकेत पोहोचला ना परत आला। मंदिराच्या व्यवस्थापकाने या प्रकरणी गोवर्धन पोलीस ठाण्यात पुजाऱ्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे।